4 दिवसात निघणारं पीक होतं आमचं. त्या पुरात आमचं सगळं जे स्वप्न जे पुढचे होते दिवाळीचे हे ते सगळे लेकरा बाळाचे आमच्या संसाराचे सगळ्या स्वप्न जे होते ते आज अक्षरशः वाहून गेलेत आमचे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं पुरतं जीवन उद्ध्वस्त झालंय आणि आता पूर जरी ओसरला असला तरी पुराची परिस्थिती आणि पुरानं झालेलं नुकसान दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. मी लातूरच्या सांगवी परिसरामध्ये आहे. संपूर्ण शेती शिवारामध्ये पुराचं पाणी गेलं आणि त्यामुळे अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. ऊस, सोयाबीन, मूग, उडीद ही सगळी पिकं पाण्यात गेली आणि शेतकऱ्याचं हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पूर्ण हिरावून घेतलाय. अत्यंत वाईट परिस्थिती जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये आहे. मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. हे सोयाबीनचं पीक होतं. उभ्या पिकात पाणी गेलंय आणि हे आता सोयाबीन सडायला सुरुवात झाली आहे. सोयाबीन जागच्या जागी उगवायला देखील सुरुवात झाली आहे. प्रचंड मोठं नुकसान इथल्या शेतकऱ्यांचं झालंय. आजही या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आहे. काय परिस्थिती आहे शेतातली? आज जर परिस्थिती पाहिली तर आमच्यावर एकदम संकट आलेलं आहे पुराच्या पाण्यामुळं. आज आमच्या हातातोंडाशी आलेला घास आज आम्ही एवढं सगळं खर्च करून आज जे पिकवलं होतं 4 दिवसात निघणारं पीक होतं आमचं आणि आज हे पीक निघणारं असताना जे अचानक जे पाऊस पडला, पावसाच्या ह्याच्यातून नदीचं जे पूर आला आणि त्या पुरात आमचं सगळं जे स्वप्न जे पुढचे होते दिवाळीचे हे ते सगळे लेकरा बाळाचे आमच्या संसाराचे सगळ्या स्वप्न जे होते ते आज अक्षरशः वाहून गेलेत आमचे. बरं, काहीच राहिलं नाही आता सोयाबीन मध्ये. हे सगळं नसायला लागलं. आज हे सोयाबीन पीक जे आहे हे तुम्ही बघा तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून की आज हे उगवत आहे सगळं उगवलं आहे सगळं हे सोयाबीन. तर हे आता ह्याचा आमचा काहीच फायदा नाही. ह्याच्यातून आम्हाला 1 रुपयाचाही उत्पन्नाची अपेक्षा नाही. बरं, किती नुकसान आहे सांगवी परिसरात? सांगवी परिसरात जवळजवळ आमचा परिसर 1200 हेक्टरचा परिसर आहे आणि तो सरासरी जास्तीत जास्त प्रमाणात नदीच्या काठचा आणि ओढ्याच्या काठचाच आहे. तर 80% शेतकऱ्याचं नुकसान आहे आज, म्हणजे नदीच्या काठामुळं आणि ओढ्याच्या काठामुळं. तर आम्हाला सरसगटमध्ये न घेता शासनाला आमची अशी विनंती आहे की आमचं जी पुरामध्ये गेलेलं आहे तर त्या पुरामध्ये असं वेगळं हे करून आम्हाला एकरी 50,000ची तरी निदान मदत मिळावी, आमची ही अपेक्षा आहे सरकारकडून. नक्कीच पाहायला गेलं तर संपूर्ण पीक जे आहे आता नासायला सुरुवात झाली आहे, जागच्या जागी उगवायला सुरुवात झाली आहे. अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान आहे आणि कुठेतरी शेतकरी आता भरीव मदतीची अपेक्षा करतोय. ओला दुष्काळ जाहीर करा अशी आता मागणी करताना पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.